सुखमय समृद्ध देतो आणि ज्या काही तुमच्या मनामध्ये आकांक्षा असतील त्या परमेश्वर सर्व पूर्ण करो. याच तुम्हाला आज मिठागर क्रिकेट आयोजित सरपंच चषकाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि परमेश्वराला इच्छा करू की आज तुमच्या बॅटीतून धावा देखील आम्हाला बघायला मिळो आणि याही पुढचा सुंदर दिवस आयुष्यात कधी येणार नाही आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे करण ठाकूर पहिला षटक घेऊन जातोय. YBCC विरुद्ध तुम्हाला सामना बघायला मिळतो. एका साईडला साई दत्त धनसार. काय क्रिकेटच्या इतिहासाच्या पानावरचे पानं भरली गेली सुवर्ण अक्षराने. अनेक क्रिकेटपटून धनसार गावाचं प्रतिनिधित्व करताना अनेक मैदानं गाजवण्याचं काम ज्या धनसारच्या सुपुत्रांनी केलं. त्यांत काही हयातीत आहेत, काही आमच्यातून निघून गेलेत, पण त्याला निश्चितच जेवढं असावं तेवढं कौतुक. पहिलं षटक घेऊन जातो करण ठाकूर आणि समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो केवल घरात. केवल आणि मीत घरात सलामीची जोडी साई दत्त धनसार संघासमोर. पहिला षटक हाताळत तुम्हाला बघा करण. पहिला चेंडू खेळून काढला, ऑन साईडच जातोय. थोडीशी प्लंबिंग होतं, गुड बॉलिंग, जबरदस्त फिल्डिंग तुम्हाला करत असताना पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक धीरज लाल्या नावाने ओळखणारा. आता बाकी हा संघ आहे ना 2 वर्षाच्या नंतर बदललेला संघ बघायला मिळतो. 3 ते 4 खेळाडू इनकमिंग झालेत. गत वर्षीपासून बघितलं बरेचसे खेळाडू आता नवीन बघायला मिळत आहेत. आमचे संतोष अण्णा एक जुने जाणते क्रिकेटपटू पाहायला मिळतात. पालघर एक्सप्रेस नावाने ओळखले जाणारे. ड्राईव्ह केला सरळ कव्हरच्या क्षेत्रामध्ये. इथे थ्रो पाहायला मिळतो इन द वे, गडी बाद. गुड फिल्डिंग इथे केली. फिल्डिंग ती म्हणजे दर्पण मोरे यांच्याकडे सुंदर क्षेत्रक्षण आपण बघितलं पॉईंटच्या रिझनला आणि गडी बाद होतोय. 1-0. जबरदस्त मॅच आजच्या आयुष्यात बघायला मिळालं. काय सुंदर परफॉर्मन्स केला हो माची समाजाच्या खेळाडूंनी. क्रिकेटवर अधिराज्य कसं गाजवावं हे त्यांनी दाखवून गेलं. सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी, अफलातून फिल्डिंग. जय जोगनादेव वामिका स्टार या संघाने. आता बाकी डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो प्रतीक. प्रत्येकाने 3 चेंडू 3 चौकार जर मारले तर नील घरतकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. हलक्या बॅटिंग खेळू का, गुड फील्ड, वाट जबरदस्त फील केलं जातं इथे. थर्ड अंपायर घेतलाय, अंपायरने रफेल घेतलाय. बेनिफिट ऑफ डाऊट आहे तर बघूया आपण. बघायचंय स्वतः तुम्हाला बघायला मिळतात धीरज मोरे हे इथे. बाकी DRS घेतलाय. धक 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 असा आवाज येताना दिलची धडकन तुम्हाला बघायला मिळत आहे. काय सुंदर क्षेत्रक्षण बघायला. परफेक्ट ॲथलीट असायला पाहिजे हो अंडरआर्म खेळताना. अवरामध्ये तुम्ही एका जागेवर थांबू शकतात. कधी कधी अवरामध्ये असं तर संपूर्ण टुर्नामेंटमध्ये देखील एखाद देखील बॉल तुमच्यापर्यंत येत नाहीये आणि येतो तो मोक्याच्या बघायला मिळतो. पंच जागेवर जातील, आपल्या दिशेचं आउट आणि इथे गडी बाद. तर दुसरा झटका इथे बघा साई दत्त धनसार संघाला बघायला मिळतोय. यानंतर यातील विजेता आणि जय जोगनादेव आगवण असा सामना होईल. जय जोगनादेव आपण तयार राहायचं आहे. 3 चेंडू 2 धावा झाल्यात. प्रतीक यांचा मोठा बंधू हिमांशू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. पुन्हा करण. ओहो वाट बॉलिंग, परफेक्ट गुडलॉ स्पॉट वरनं चेंडू वेगाने बाहेर निघणारा अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. 3 चौकार 1000 रुपयाचं पारितोषिक नील घरत यांच्याकडनं प्रतीकसाठी देखील आहेत. ड्राईव्ह केला, एज घेऊन जातो डिक्लेअर झोन मध्ये. हिमांशू साठी 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या होती ती 2. 5 बॉल आणि 1 धाव झाल्यात. ड्राईव्ह केलाय, गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी करत असतात. फक्त 1च धावा दिलाय. मोठा खेळाडू आहे हो महाराष्ट्र क्रिकेटमध्ये. अंडरआर्ममध्ये त्याचं नाव घेतलं जात आहे. बऱ्याच ठिकाणी कॅरी पॅकर म्हणून या खेळाडूला बोलवलं जाते. पण माणसाने फक्त पाय जमिनीवर ठेवा, तुम्ही खूप मोठे व्हाल. असे असंख्य क्रिकेटपटू आपण बघितले की जे निघून गेले, जे हवेत उडायला लागले. आपण जर जमिनीवर पाय ठेवले तर खूप मोठे क्रिकेट बघायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने आपण वाय कट्टामध्ये पालघरचा दबदबा पाहिलात. यावर्षी देखील तुम्ही सेमीफायनलमध्ये तिकडे पराभूत झालात. आपण धावा केला नाही आणि आपले प्रमुख खेळाडू अवराम खेळण्यासाठी गेले, त्याच्यामुळे तिथे ते खेळाडू उपलब्ध होऊ शकले नाही. म्हणून आपण वाणी सर तुम्ही केलेला प्रयत्न, तुम्ही केलेल्या प्रकाष्टाचं आम्ही मनापासून एक समालोचक आणि क्रिकेटचा दर्दी म्हणून तुझं मनापासून कौतुक कराल.
का नवोदिताला घेऊन तुम्ही खेळलेत आणि लढता लढता पालघरचा डंका आज तिकडे तिकडे पाहायला मिळालाय. एक षटक झालं आणि एका षटकात फक्त धाव आहे ती एक. आणि गुड बॉलिंग टाकताना आपण बघितलं तो गोलंदाज होता करण मोरे. आता बाकी तुम्हाला बघायला प्रेम नाही सॉरी माफ करा दर्पण मोरे. ओ लेग ब्रेक आणि एज लागली होती. कॅचचा चान्स बिहाइंडला मिस होतोय. एक धाव बघायला मिळते आणि ते फलका धावसंख्या लागली जाते ती 2. आता हर्षद घर तुम्हाला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतील. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये क्रीडा विश्वातील ज्या गावाचं नाव मोठं आहे क्रीडांगणामध्ये धनसार. ड्राईव्ह केलाय सुपर बॅटिंग काय जबरदस्त पदलत्य बघायला मिळाला. और चेंडूला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला. चेंडू निघून जातो सीमा पलीकडे 4 धावा. पूर्वीच्या काळामध्ये युट्यूब नव्हतं ना तर मोठमोठे खेळाडू तुम्हाला ह्या गावातून खेळताना पाहायला मिळाले होते. एमआरच्या चेंडूची नजाकत, एसएलबीची बॅट, सुंदर रिडिंग केलं, सोडून दिलं ऑफसाईडचा बाहेरचा चेंडू. हे काय चांगल्या खेळाडूची लक्षणे तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा एकदा दर्पण मोरे मार्गस्थ होतोय. समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो केवल. गुड ड्राईव्ह सेम रिपीट ऍक्शन रिप्ले कसं म्हणावं बाळा हे स्पेलिंग अशीच गिरवत राहा. अशा पद्धतीने आई जेव्हा आपल्या नवोखाय बाळाला शिकवत तशा पद्धतीने सेम शॉट बघायला मिळतो. जबरदस्त पद्धत हा खेळाडू नक्कीच लेदर खेळत असणार. ज्यावेळी त्याचा फुटबॉल बघायला मिळाला आणि या 4 धावांची धावसंख्या होती ती 11 धावा. एक सन्मानक धावा उभारताना तुम्हाला खेळाडू बघायला मिळतो. पहिल्या षटकात फक्त 1च धावा आली होती पण ह्या फलंदाजाचा आपण विचार केला तर जबरदस्त बॅटिंग करताना तुम्हाला केवळ ओपनिंग बॅटिंगला आला होता. आणि जेव्हा जेव्हा स्ट्राईक मिळाला जबरदस्त बॅटिंग करताना केवलकडनं बघितलं. आणि जेव्हा आम्ही टॉस बॉक्समध्ये त्याची इंटरव्ह्यू घेतली खूप चांगली उत्तरं त्याने आम्हाला त्याच्याकडनं बघायला मिळाली. पुन्हा एकदा दर्पण गोलंदाजी करतोय. बॅकफुटला गेलाय, ड्राईव्ह केला. इथे बाकी खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चौकार बघायला मिळतो. 4 धावा ऑन ड्राईव्हला बघायला मिळालं आणि धावसंख्या होत्या 15 धावा. अपकमिंग यंग टॅलेंटचा जेव्हा आपण विचार करतो एखाद तरुण खेळाडू आपल्या संघासाठी अशी इनिंग खेळतो जिथे धावा होत नसताना गोलंदाज हवी असताना ज्या पद्धतीने अशी बॅटिंग करताना बघायला मिळतं अशा खेळाडूचं कौतुक करताना आम्हा तमाम समालोचकांना देखील आनंद वेगळा बघायला मिळतो. 2 ऑफ ड्राईव्ह नंतर 1 ऑन ड्राईव्ह बघायला मिळाला आणि फलका धावसंख्या लागली ती 15. पुन्हा ओ गुड फिल्डिंग सरळ हातामध्ये चेंडू. इथे बाकी क्षेत्ररक्षण करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. एक चेंडू बाकी आहे. 1 टू गो. अजून एक चेंडू बाकी आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. YBCची बनाव साईदत्त धनसारा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय, चेंडूला ढकललाय, स्ट्राईक घेतलाय. गुड सेन्सिबल क्रिकेट. चांगली युक्ती त्याने वापरलाय की मला स्ट्राईक घ्यायचं. माझ्याकडचे नवीन खेळाडू गडी बाद घेतात. खरोखर या खेळाडूचं मनाचं कौतुक करा एवढं कमी आहे. 2 षटकं संपली. पहिल्या षटकात 1च धावा निघाली होती. या षटकात 15 आल्या आणि 2 षटकांनी 16 धावा या फलकावर लागल्या जातात. रात्र झाला त्याच्यामुळे तुम्हाला डीजेचा आस्वाद घेता येणार नाही. बरेचसे शाळेचे विद्यार्थी आपला अभ्यास करतात, लोक झोपली जातात, त्यांना त्रास देऊ नये हा आयोजकांचा निर्णय मी मान्य करेल आणि खूप कौतुक करील या स्पर्धेच्या माध्यमातून. येणाऱ्या काळामध्ये औरामच्या स्पर्धा देखील खूप तुम्हाला लाख मुलाच्या बघायला मिळतील. अपकमिंग येऊन स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. तर येणारी ऑरेंज चषक, त्याच्यानंतर तुम्हाला उनभाटच्या मैदानावर मोठी स्पर्धा बघायला मिळेल, दांडीच्या गावात बघायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला एक मोठी 2 लाखाची स्पर्धा ही मुरबाद ते दांडीच्या ह्या किनाऱ्यापर्यंत कुठे होईल ते सांगू शकत नाही, ती देखील स्पर्धा बघायला मिळेल. अशा अनेक स्पर्धा यावर्षी औराम देखील बघायला. जाऊया संतोषांना. एक तेज तरार गोलंदाज म्हणून प्रसिद्ध झाले आणि आपल्या स्पीडनी अनेकांना नामचित करत असताना आज देखील आपल्या तशाच पद्धतीच्या शैलीने गोलंदाजी टाकत असताना संतोषांना तुम्हाला बघायला मिळत आहेत. संतोषांना ओ नो बॉल. 1 धाव वाढते. धावसंख्या होते 17. पण अंडरामध्ये LBW नाही आहे. अंडरामध्ये नो बॉलला फ्री हिट नाही आहे. बरेचसे नियम हे वेगळे तुम्हाला औरामपेक्षा पाहायला मिळतात. गुड बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग करत असताना खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. ओ यावेळेला बाकी तिथे फिल्डर वाढवला गेला बघा. अगोदरच्या काळामध्ये हा गॅप तुम्हाला बघायला मिळते. इथे जेव्हा 2 चौकार गेले तेव्हा बघितलं. हे चांगल्या कर्णधाराचं चांगलं निरीक्षण हे पाहायला मिळते. पुन्हा संतोषांना केवल ओ हो हो काय सुंदर क्षेत्ररक्षण करायला मिळते.
पाणी कमी झालं की मासे कसे या पाण्यातून त्या पाण्यात उड्या मारतात तशा पद्धतीने बघताना सुपर फिल्डिंग आणि अंडरआर्ममध्ये हेच तर कौशल्य तुम्हाला बघायला मिळते. सूर मारायचे, चेंडू थांबवायचे, धावा रोखायच्या आणि बॅट्समनला इथे बाकी थांबवायचं. पण ह्या बॅटरकडे ना क्षमता जबरदस्त आहे. परफेक्ट टेम्परमेंट घेऊन आलेला हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. अपकमिंग यंग टॅलेंट तुम्हाला साई दत्त दनसार संघातून खेळताना पाहायला मिळतो. केवळ पुन्हा आपला स्ट्राईक करतो गोलंदाज बघायला मिळतो अनुभवी. ओ हलक्या बॅटरी खोलला बघा, बॅटची ब्लेड कशी खोलली, फुटवर्कला गेले, बॅटची ब्लेड खोलली जेणेकरून चेंडू लागून सरळ निघून जाईल. तो गली पॉईंटच्या रिझनला एक धाव बघायला मिळते आणि एका धावानेशी जो विचार केला तर धावसंख्या होते ती 18. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून तीन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हालाही आपण बघत आहात मिठागर क्रिकेट क्लब सरावले आयोजित सरपंच चषक आपण बघत आहात. आजचा पहिला दिवस. गुड शॉट, जबरदस्त ऑन ड्राईव्ह बघायला मिळाला. ओव्हर पिच चेंडूचा पुरेपूर फायदा बघितला. सुपर पिच, बॅकलिप किती सुंदर आहे बघा. छोटीशी बॅकलिप ब्लॅकमध्ये ड्राईव्ह करण्याची ताकद लमछाक बघायला मिळते. धनसारच्या गावाचं नंदनवनाची गोष्ट केली, धनसारच्या गावाच्या इतिहासाची गोष्ट केली, जे अनेक क्रिकेटपटू आमच्या समालोचनातून होताना आम्ही पाहिलेत. अनेक अजरामर क्रिकेटपटू तुम्हाला बघायला मिळत. अप बॅटिंग, जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळेल. दर्पणच्या हातामध्ये सळ चेंडू जाते. दर्पण मोरे इज अ परफेक्ट ॲथलीट. प्रेम म्हणा, दर्पण म्हणा, लढे म्हणा, करण ठाकूर म्हणा, ही खेळाडू आहेत ना, एक मोठा उच्च दर्जाचे खेळाडू बघायला मिळतात. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. ओ वाईट बॉल, गुड किपिंग. इथे बाकी अतिरिक्त धावसंख्या एकनी वाढते. धावसंख्या होते ती 23 धावा. 23 ऑन बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि अनुभवी गोलंदाज विदाऊट प्रॅक्टिस आज बाकी गोलंदाजी करत असताना बघायला मिळेल. क्रिकेटवर प्रेम सर्वस्व केलं, क्रिकेटच्या माध्यमातून जुडले गेले. महाराष्ट्राचे अनेक कोपरे ज्यांनी गाजवलेत. गुड शॉट आणि इथे जबरदस्त फिल्डिंग केलाय. केलेल्या चुकीला म्हणतात ना, चुकीला माखी नाही. आणि आता पण जबरदस्त फिल्डिंग केली प्रेम करणं. टोटल षटकं संपली 3 आणि 3 षटकाच्या समापनानंतर फलका धावसंख्या लागला ती 24. तर 8च्या सरासरी धावा करताना 24 धावा फलकावर लागल्यात. यानंतर बातील यातील विजेता आणि जय जोगुणादेव आगवण वामिका स्टार असा सामना खेळू. वामिका स्टार संघाने पहिला सामना जय हनुमान संघाला एका साईडने पराभूत केलाय. इकडे आपण आता बघत आहात ते म्हणजे साई दत्त धनसार विरुद्ध YBCची एका साईडला चांगली धावसंख्या उभारताना केवल आणि केवलला तेवढं सहकार्य करतो तो नवीन फलंदाज बघायला मिळतोय हिमांशू. शेवटचं षटक घेऊन जातोय, बघूया कोण येतोय. आदित्य नावाचा गोलंदाज तुम्हाला. चला प्रेम घाई करा. 15 मिनिटात 4 षटकं ही तुम्हाला हाताळायची आहेत. खूप चांगला नियम हाताळला आणि आज वाणी सरांनी एक चांगला मॅसेज टाकला की 2 चेंडू अगोदर 40 करायचे ठेवायचे. हे अनेक सूचनांचं प्रत्येक जण पालन करत असतो आणि करायलाच पाहिजे. गुड फील्ड. पण इथे महत्वाचं आहे की स्ट्राईक केवळला बघायला मिळते. रनआउट होत आहेत. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. क्षेत्ररक्षण केलं तिकडे मयूर या क्षेत्ररक्षकाने. सन्माननीय आदरणीय आनंदी धोडी साहेब हे आमचे विद्यमान सरपंच म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं खूप वेगळं प्रेम मिठागर क्रिकेट क्लबशी जोडलं गेलं आहे. आणि आपण बघितलं APLच्या माध्यमातून तिकडे जर बघितलं तर आपण भैयापाड्याच्या साईडला गेलो तर खूप चांगलं बघायला अवधनगर प्रीमियर लीग. आता न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय सागर. 24 धावा लागल्यात. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि बघूया केवलवर मोठी जबाबदारी. केवलने आतापर्यंत अप्रतिम बॅटिंग केलं. 3 चौकार त्याच्या बॅटिंग आपण पाहिलेत आणि खरोखर अजून देखील 1-2 चौकार त्याच्या बॅटरीतून आले तर 30-35 धावा एक सन्मानजनक धावसंख्या तुम्हाला बघायला मिळेल. आदित्य ओ लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. पंच दोन्ही हात काढून खुणा होता. दिस इज व्हाईट बॉल. धावसंख्या अतिरिक्त निवडते, 1 निवडते. 25 धावा फलकावर लागल्यात. सरळ हातामध्ये चेंडू जातो. क्षेत्ररक्षक तुम्हाला बघायला मिळतोय करण ठाकूर. फुल टच चेंडू होता. ऍक्च्युअली गॅप त्याला मिळवता आला नाही. सरळ चेंडू हातामध्ये आणलाय. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे तो केवल. जबरदस्त शॉट बघायला मिळतोय पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 26. आता बाकी स्ट्राईकवर न्यू बॅटरला तो सागर. काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघा. आजची पंचगिरी तुम्ही बघायला मिळाली ना, एकाच्या हातात देखील मोबाईल नाही आणि हे असायला पाहिजे. आयोजकांनी सांगायला पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी मॅच चालू असतात मग तो मोबाईलमध्ये बोलतोय, मग स्कोरला विचारतो किती बॉल झाले. कशासाठी? आपल्याला ऑफिशियल पंच म्हणून बोलतोय, करता कामा नये.
पुणे शिरापूर षटकातला पुढचा चेंडू. ओ लेग ब्रेक चकमा खाले, चेंडू स्वीप करत होता. आपल्या समोर एक मोठा फलंदाज आहे, त्याला स्ट्राईक द्यायला पाहिजे, बघायला पाहिजे. ज्याने एकमेव फलंदाज केवळ ज्याने सुंदर बॅटिंग करताना आपण साहित्य धनसार संघाकडे त्याला पाहिलं. ओ जबरदस्त फिल्डिंग तुम्हाला बघायला मिळते. फुटबॉलमध्ये ज्याप्रमाणे गोली आपल्या छातीवर चेंडू घेतो, तसं अंडरआर्म मध्ये अनेक खेळाडू चेंडू आपल्या छातीवर घेऊन अडवताना बघायला मिळालं. सुंदर क्षेत्ररक्षण केलं, ते म्हणजे जे प्रेम या खेळाडूंनी. ही पहिली स्पर्धा माझ्याकडून अशी की प्रेमला मी गोलंदाजी टाकताना पाहिलेलं नाहीये. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल सर. लेग स्टंपच्या बाहेर थोडा देखील गेला की वाईट, तुमच्या स्टंपच्या बाहेरून गेलात, आपल्याला वाटलं वरनं गेलात, निश्चित असावं, पण निश्चितच गुड डिसिजन फॉर हम्पायरिंग. बघा मी म्हटलं हम्पायरिंग अशी असायला पाहिजेत. पुन्हा एकदा गुड शॉट, जबरदस्त बॅटिंग तुम्हाला केवळ कडनं बघायला मिळाली. मी म्हटलं की स्ट्राईक त्या द्यायला पाहिजे, आणि धावसंख्या झालाय ती 32 धावा, म्हणजे 33 टू विन. एकंदर जर विचार केला चांगली धावसंख्या बघायला मिळाली. बॅटिंगच्या बाबतीत तुम्ही विचार जर केला तर एकमेव बॅटर केवळ ज्यांनी 4 चौकार मारले त्यांनीच फक्त चांगली बॅटिंग केली. त्याच्यानंतर तुम्ही जर विचार केला तर हिमांशू यांनी एक चौकार मारलाय, बाकी कोणत्याही फलंदाजाला बॅटिंग करता आलं नाही आहे. सर्व एकमेव गोलंदाज करण ज्याने पहिल्या षटकात फक्त एकच धाव दिली होती. म्हणजे विचार करा की शेवटच्या 3 षटकात तुम्हाला धावा निघाल्या त्या 31. 33चं टार्गेट असेल. चला तयार राहायचं. जय जगन्नाथ आगवण यातील विजेता संघ आणि तुमची मॅच खेळून यातील मग तिसरा संघ आजच्या दिवसातला हा मला बघायला मिळेल. मग त्यानंतर खालच्या पॅनलमध्ये एच डी विनर, इन्व्हेसिबल, मग श्री साई डेंजर, श्री साई डेंजरस आणि उर्वी 11, म्हणजे साई एकता बिरवाडी उर्वी 11 हे संघ तुम्हाला बघायला मिळतील. जबरदस्त मॅच, काय सुंदर आयोजन केलं गेलंय. आपण जर विचार केला तर रात्रीच्या दिवसामध्ये तुम्हाला ह्या रात्रीचा दिवस केलाय. निसर्गाच्या पलीकडे कृत्रिम दिलाय शैलीची लाईट तुम्हाला बघायला मिळते. आणि रात्रकाळी स्पर्धेचा आपण आनंद घेत आहोत. सरपंच चषक 2026च्या माध्यमातून आयोजन केलं मिठागर क्रिकेट क्लब सरावली. भव्य नाईट अंडर क्रिकेट बॉक्स आपण बघत आहात. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये आकर्षक ट्रॉफी, दुसरं पारितोषिक 25,000 रुपये आकर्षक ट्रॉफी, तिसरं आणि चौथं बक्षीस 5,000 रुपये आकर्षक ट्रॉफी. त्या व्यतिरिक्त गुड बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट फिल्डर अशी अवॉर्ड आहेत. आणि मॅन ऑफ द सिरीजची सायकल आपण मंचावरती बघत आहात. कोणत्या नशिबात जाईल. गतवर्षी धर्मवीर स्पर्धा झाली असताना ती सायकल मला वाटते बिल्ला या डावखुऱ्या फलंदाजाला गेली होती. अफजल ह्या फलंदाजाला ती गेली होती. चला 2 फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो करण मोरे, दुसऱ्या साईडला बघायला मिळतो लढे, करण ठाकूर आणि तुषार लाडे. हे सलामीचे 2 फलंदाज तुम्हाला बघायला मिळत आहेत. यावर्षी देखील वाईट कट्ट्याच्या माध्यमातून सुंदर फलंदाजी करण्याचं काम आणि चांगली क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी करण्याचा मान पटकावला तो देखील YBCचा आमचा हाच खेळाडू करण ठाकूर. सातत्यपूर्ण जेव्हा जेव्हा मुंबईच्या अनेक संघातून त्याला पॅकर म्हणून बोलवलं जाते आणि ज्या ज्या संघामध्ये पॅकर म्हणून खेळत असताना प्रत्येक संघासाठी आपल्या संघातून खेळताना नेहमीच खालीचा वाटा उचलताना हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला. पालघर तालुक्यातील नामांकित गावातला एका मोठ्या क्रिकेटपटू ज्याने आपल्याला दिलेत. अवरामचा विचार जर केला तर वेऊर गावातून तुम्हाला बघायला मिळतो करण मोरे. वन ऑफ द ओनली वन बॅटर फ्रॉम ISPL. पालघर तालुक्यातला एकमेव खेळाडू जो गेला ISPLला तो करण मोरे. त्याची खूप मोठी मित्रांनो क्रिकेट होती हो. जो कदाचित बडोद्याला गेला नसता, मुंबईत राहिला असता तर आज तुम्हाला भारतात संघासाठी खेळताना बघायला मिळाला असता. पण माणसाला तेव्हा वेळेवर सुचत नाही, मार्गदर्शक मिळत नाही. पण ज्या वेऊर गावाने क्रिकेटच्या इतिहासामध्ये आज बघितला, प्रत्येकाला अभिमान असायला पाहिजे. माझ्या पालघर तालुक्यातल्या वेऊर गावातल्या या करण मोहन नावाच्या खेळाडू जो ISPLला एकमेव सिलेक्टेड झालाय. डहाणूमध्ये गेलात तर तुम्हाला प्रज्योत अंबिरे नावाचा खेळाडू बघायला मिळतोय. आणि वरोर एक्सप्रेस म्हटलं जात आहे. आणि एका साईडला तुम्ही जर विचार केलात तर तुम्हाला पहिली ISPL खेळत असताना आपण प्रीतम बारीला पाहिलं होतं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज बघायला मिळतोय तो प्रतीक. ओ व्हॉट अ फिल्डिंग, काय बघायला मिळतंय. केवळ इज अ गुड परफेक्ट ॲथलेटिक, एक अष्टफैलू म्हणून बघायला मिळतो. अपकमिंग यंग टॅलेंटचा विचार केला तर केवळ चांगला क्रिकेटपटू बघायला मिळेल. त्यासाठी संघातल्या खेळाडूंना सपोर्ट करायला पाहिजे. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चांगला ऑफ ड्राईव्ह कव्हर रोखला गेला. 1 धाव होते. प्रतीक ओ जबरदस्त फिल्डिंग इकडे केली गेलाय. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय.
कोणी क्षेत्ररक्षण केलं ते प्रथम आणि इकडे जिज्ञेशने अडवलं प्रथमने केला. वॉट ऑफ फिल्डिंग जबरदस्त. म्हणतात ना रणांगणावर क्षेत्रातून सोडली तरी आमच्या सैन्य घाबरत नाहीये. आणि आज बाकी तुम्ही खऱ्या अर्थाने विचार केलात तर आज बाकी तुम्हाला साईदत्त धनसारचं क्रिकेट बघायला मिळतं. ओ जबरदस्त फिल्डिंगकडे पाहायला मिळतं. धावपदाच्या आज दरम्यान नाही. खूप चांगली बॅटिंग करत असताना 33 धावा विजयासाठी करत असताना इथे बाकी 3 चेंडूत फक्त एकच धावा झाला. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं की ज्या गावाच्या इतिहासाच्या पानावर अनेक धनसार गावाने खेळाडू दिलेत त्या खेळाडूच्या गावातले हे तुम्हाला अनेक नव्याण्णव खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. आणि साईदत्त धनसार संघ म्हटलं की खरोखरच साईच्या पायथीच्या अनेक पदयात्री जातात. पण आज बाकी धनसारच्या खेळाडूचा खेळ बघताना मला आनंद होतोय. ओ इथे गुड फिल्डिंग. एक धाव बघायला मिळते. हाच कानमंत्र पहिल्यापासून दिला होता तो कर्ण ठाकूर यांनी. धावसंख्या होते 4 चेंडू टाकून झाले 2 धाव तुम्हाला बघायला मिळतात. 2 अफट जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना आपण साईदत्त धनसार संघाचे खेळाडू पाहिला. पुन्हा प्रतीक आणि समोर आहे तो करण ठाकूर. ओ गुड फिल्डिंग. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करतायत प्रथम नावाच्या खेळाडूकडनं. अब्सोल्युटली गुड फिल्डिंग. गुड ऍथलीट बघायला मिळतंय. मार्बलस फिल्डिंग. जेवढं कौतुक करावं या क्षेत्ररक्षणात तेवढं कौतुक करावं. एखादा चित्त एखाद्या शिकारीवर तुटून पडतो अशा पद्धतीने आज बाकू चेंडूवर तुटून पडताना हे खेळ तुम्हाला बघायला मिळतात. धावा वाचवायचा आहे तुम्हाला मॅचेस जिंकायचं आहे. 33 धावा खूप मोठी धावसंख्या मैदानावर नाही आहे. आपण पहिल्या षटकात 1 धावा आल्यानंतर देखील 31 धावा काढण्याचं काम केलं ते म्हणजे साईदत्त धनसार संघाने. गुड बॉलिंग. प्रतीक जबरदस्त गोलंदाजी हातात आपल्या संघाचे डावखुरा गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतो. समोर आहे तो बॅकफुटला गेलाय. टॅप केलाय. इथे बाकी क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धावसंख्या जातो सीमा पलीकडे 4 धावा. गरज होती का मोठ्या चौकाची. अवैध बॉडी वरून उच्चार करण्याचा प्रयत्न केला आणि 4 धावांची धावसंख्या होती ती 6 धावा. चला फिल्डिंग लावायची आहे. 15 मिनिटाच्या आत तुम्हाला संपूर्ण 4 षटक टाकण्याचा इथे नियम बनवलाय. खरोखरच कौतुक करेल. आणि माझ्या समालोचनात मी तुम्हाला आवर्जून सांगायला गेले की फक्त सर्वात लवकर स्पर्धा यशस्वी कुठे होते ते या गावातच होते आणि ते गाव म्हणजे सरावली. चला इथे 22 रुपये धावसंख्या बघायला मिळते. डॉट चेंडूला सोडून बसतात यष्टी. चला धनसार संघ मिटिंग करू नका प्रत्येक वेळेस. धावसंख्या 1 नंबर 7 धाव होतात. आता तोच तारा तोच किडा खऱ्या अर्थाने बघायला मिळते. हा खेळाडूला अपकमिंग जिथं मोठा तुम्हाला फ्लो मिळतो ना हे तारापूर धमाकामध्ये मिळालं. धावसंख्या 1 वर धावसंख्या होती ती 7 धावा फलकावर 8 धावा फलकावर लागल्या. 33 धावा विजयासाठी करायचे आहेत. आता बाकी तुम्हाला बघायला मिळतो फलंदाज तुषार लाडे. ओ जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. काय जबरदस्त फिल्डिंग केलंय. नवीन मैदान साकारला गेला. मुलांना खेळायला मैदान मिळालं आणि धनसारच्या गावातलं क्रिकेट आज बाकी तुम्ही पाहिलात तो खूप चांगला क्रिकेट खेळताना आपण बघायला मिळतंय. नामवंत क्रिकेटपटू ज्याने आम्हाला दिलेत. पुन्हा ग्राउंड मालकीचं करून घेतलंय बघा. अशा पहिले बघायला मिळत आहेत. पण अपकमिंग यंग टॅलेंट या संघाचा क्षेत्ररक्षण जर बघितलं तर जबरदस्त फिल्डिंग करताना आज बाकी प्रत्येक प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम साईदत्त धनसार संघाने केलं. ॲब्सोल्युटली गुड फील्ड. काय सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. पुरेसे गोलंदाज बघायला मिळतो तो हिमांशू. ओ जबरदस्त कॅच. झेल मारलाय. सूर घेतला आणि पॉइंटच्या रिजनला मोठा गडी तंबूत पडतोय. बाद होतोय तो बाकी तुम्हाला तुषार लढे. पण अजूनपर्यंत एक मोठा फलंदाज मैदानामध्ये डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. 3 वर्षापूर्वी याच फलंदाजाने जिथे मी समालोचनाची सुरुवात केली तिथे बाकी उत्कृष्ट फलंदाजाचं अवॉर्ड घेतलं होतं या फलंदाजाने. तेव्हा आपण
अशा पद्धतीने खेळत होतो. दर्पण नावाचा खेळाडू ज्याच्याकडे डावखुरा फलंदाज खूप मोठी क्षमता आहे बॅटिंग करण्याची, पण आतापर्यंत विचार केला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या जवळ तुम्ही काय जिंकू शकतात तिथे बाकी तुम्हाला पाहायला मिळते. आणि तिथे विचार केला तर बाकी एक चेंडू जो बाकी आहे, 1 टू गो, दुसऱ्या षटकातला एक चेंडू बाकी आणि फलका धावसंख्या 10. जबरदस्त गोलंदाजी केली. दर्पण खूप मोठा बॅटर आहे हा. चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय. ओ खो, चेंडू जागेवर उडला. अनाऊन्स बाउन्स बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक बाकी चेंडूवर गेला होता. अशा वेळेस आपण काहीच म्हणू शकत नाही. बऱ्याचशा मोठ्या ओव्हरआर्मच्या क्रिकेटमध्ये असे शॉट, अशी फिल्डिंग तुम्हाला बघायला मिळते. ओव्हरऑल विचार केला धावसंख्या झाल्या 14. आता 12 चेंडू आणि 19 धावाची आवश्यकता. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला YBCC विरुद्ध आपण साईदत्त धनसार बघत आहात. चला टीम मीटिंग मित्रांनो कमी करा. अगोदरच आपण 15 मिनिटं दिलीत. का लागलं माहितीये का, आमचे समालोचक सांगत नाहीये, त्याच्यामुळे हे असं वाढत गेलं. आमच्या प्रत्येक समालोचकाने असं पाठीराखण केलं. हा तुम्ही विचार करू नका की मला बोलवतील का नाही बोलवतील. अवे सोडून द्या, पण शिस्त लावा. असं तुम्ही करू की मला बोलवलं पाहिजे. अहो जे का जाऊ त्याला आवडतं बोलता, पण तुम्ही करत राहा. एक शिस्त लागते पालघर तालुक्याला, आणि हे तुम्हाला बघायला मिळते. आज आम्ही अवरामध्ये शिस्त का बघतो, तर आम्ही ते काम करत आलोत म्हणून तुम्हाला बघायला मिळते. चला मित्रांनो टीम मीटिंग कमी करा. धावसंख्या झाला ती 14 आणि इथून बाकी 12 चेंडू आणि 19 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका साईडला एक मोठा संघ ज्याने पालघर तालुक्यामध्ये खूप मोठं नाव केलंय, तो संघ तुम्हाला बघायला मिळतो YBCC. आणि आता गोलंदाज आहे तो हर्षद. ओम साई स्पोर्ट्स कडून हर्षद या गोलंदाजाला प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं बक्षीस आहे. अनेक कॅमेऱ्यामध्ये चित्र टिपताना, अनेक गोलंदाजाचा कॅमेरा तो गोलंदाजी बघताना आज हर्षद काय करतोय पाहायचं आहे. 12 चेंडू 19 धावा आणि मोठा फलंदाज, मुंबई नव्हे तर अनेक गाजवणारा क्रिकेटपटू करण ठाकूर समोर आहे. 12-19 क्लीन बोर्ड, मोठा झटका बसतोय. करण ठाकूर बाद झालेत. काय बघायला मिळतात, धनसार मधल्या झोपलेल्या काकाला देखील बाबांनी उठवलं. दादा बघा काय केलं आपल्या पोरांनी. आज धनसार गावामध्ये युट्यूब खोलून बसले असतील. घराघरामध्ये कोणाच्या गच्चीवर तर कोणा टेरेसवर बघायला मिळते. थंड हवेचं गाव. आम्ही जेव्हा सातपाडीला समालोचकाला 5 दिवस गेलो, जिथे थंड हवा यायचं ते धनसार गाव. एका बाजूला गेलं की हे बिअर शॉप. आहा काय बॅनर बघायला मिळालं. पण तुमच्या गावाला जाताना सांभाळून जातं. स्पीड ब्रेकर खूप आहेत. अप्रतिम. जय मैदानाच्या आतमध्ये अजून देखील एक मोठा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. प्रेम नावाचा खेळाडू. आता बाकी 11 चेंडू आणि 19 धावा. हर्षद नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. पुन्हा आपल्या षटकाला फुलटा चेंडू टटवला कव्हर 40 रनला. इथे डायरेक्ट थ्रो पाहायला मिळतो. एक धाव बघायला मिळते. नाही धावा नाही. जबरदस्त क्षेत्ररक्षण. आज बाकी सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना कोणाच्या अंगणात तर कोणाच्या शेतात, कोणाच्या ओट्यावर तर कोणाच्या पाठीमागे क्रिकेट करून असताना हे क्रिकेट प्रॅक्टिस करतात. तो संघ तुम्हाला बघायला मिळतो साई दत्त धनसार. 10 चेंडू आणि 19 धावा. जबरदस्त गोलंदाजी हर्षद करतोय. ओ यष्टीरक्षक आहे ना, हा थोडासा एन्जॉय मध्ये जातो आणि चेंडू सोडून देतोय. बॉल चुकला की वाटता है सब कुछ हो गया बेटा, नहीं है शादी के बाद पापड़ बेलने पड़ते हैं, मम्मी पापा को संभालना पड़ता है और उसी को संसार कहते हैं. 2 धावा त्यांनी डॉट चेंडूवर दिल्यात. समोरून चेंडू सोडून दिले. 22च्या रूपात धावसंख्या 1 निवाने धावसंख्या होती ती 15. 9 चेंडू 18 धावा. आणि प्रेमने सांगितले की प्रॅक्टिस नाही आहे आमची. पण आज बघितलं तर नवोदित संघ हा बघायला मिळतो. तुम्ही खूप वरच्या लेवलचा संघ आहे आणि एक चांगला नवोदित संघ तुम्हाला अशा पद्धतीने झुंजवताना बघायला मिळतं. सुपर क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट बघायला मिळते. आणि हे का झालं, तो उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण. तुम्ही 5 बाउंड्र्या वाचवलं, त्याच्यामुळे तिथे 20 धाव वाचला गेला, म्हणून तुम्हाला बघायला मिळतोय. आता बाकी या खेळाडूवर सगळी मोठी जबाबदारीने असे अनेक सामने या खेळाडू फिरवताना आपण पाहिले. दर्पण मोरे. ओ दिस इज अ व्हाईट बॉल. गुड डिसिजन. चला अंपायर अफेल घेत आहेत. बाकीच्या खेळाडू कोणी बघायचं नाही, त्यांनाच बघून द्या. मी सुद्धा बघत नाहीये. इथे जे अतिरिक्त खेळाडू बघू, मग तुम्ही डिस्कस करतात. त्याच्यापेक्षा त्यांना काम त्यांचं करून द्या. ते डिसिजन देतील, आपण सांगूया. पण जबरदस्त मॅच बघायला मिळतात. ज्यांनी ज्यांनी क्षेत्ररक्षण केलंय सर्व खेळाडूचं मनापासून कौतुक करीन. नवतरुणांचा संघ असताना अंगामध्ये सळसळचं रक्त आणि चेंडूवर नजर कुवत बघायला मिळते. आणि अफरातून फिल्डिंग आज बाकी साई दत्त धनसार संघाने केलं. त्यांचे पाठीराखे देखील जॅकेट वगैरे घालून डोक्यावर टोपी घालतात.
आणि आमचे चष्मेवाले दादा आमच्यासारखे बघायला मिळतात. तुमचं मनापासून कौतुक केलं, कारण असे जेव्हा सपोर्टर्स बघायला मिळतात तेव्हा संघ असा पाहायला मिळतो आणि तसाला पाहिजे. इतिहासाच्या पानं जेव्हा तुम्ही असे चालतील ना तर धनसार धनसार बघायला मिळेल. लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, मग तेव्हा स्पर्धा फक्त 3,000, 7,000, 11,000, मग 22 झाल्या आणि मोठमोठे फलंदाज तुमच्याकडनं बघायला मिळालेत. ओ फेअर डिलेवरी, फेअर डिलेवरी. आता बाकी सिच्युएशन तुम्हाला बघायला मिळते. 8 चेंडू 18 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी करताना तुम्हाला हर्षद नावाचा कॅमेरामॅन बघायला मिळतोय. अनेक चित्रीकरण करताना अनेक ठिकाणी त्याला आपण पाहिलं, पण आज स्वतः गोलंदाज म्हणून बघायला मिळतो. बॅकफुटला गेला चेंडू, ड्राईव्ह केला, जबरदस्त फिल्डिंग, गुड थ्रो. बघा हा उजव्या हाताचा फलंदाज आहे, डाव्या हाताने थ्रो केलाय. बॉलिंग लेफ्टी टाकतो आणि बॅटिंग राईटी करतोय. जबरदस्त काम केलंय, आज दबदबा निर्माण केलाय या खेळाडूने. आणि तो खेळाडू आहे तो म्हणजे निश्चितच केवल नावाचा फलंदाज. 7 चेंडू 18 धावा. संपूर्ण जबाबदार या फलंदाजावर, अनुभवाची शिदोऱ्या जो मांडताना मैदानामध्ये तुम्हाला सामना जिंकून द्यायचा आहे. बॅकफुटला गेलाय, इथे बाकी खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग बघायला मिळते. इथे तर बॉल थांबायलाच पाहिजे. रनआउट करण्यासाठी तुमचं नजर गेली स्टंपकडे, पण चेंडू तुमच्या हातावर निघून गेला. तुमची संपूर्ण नजर यष्टीवर गेली आणि तिथून बाकी चेंडू ब्लँक झाला. हे खूप बघायला मिळते. इथे बाकी धावसंख्या 4 निवडते, धावसंख्या होते ती 19. आता 6 चेंडू 14, 6 चेंडू 14 धावा. जिथपर्यंत दर्पण आणि प्रेम मैदानामध्ये तिथपर्यंत सामनाची धगधग चालू असणार, कारण दोघांनी संघांनी अशा अनेक सामने जिंकताना बघितलं. माझ्या समोर 6 चेंडू 15 देखील काढण्याचं काम या दोन फलंदाजांनी केलंय. आणि या मैदानावर एक वेगळा आत्मविश्वास वायबीजी संघाला बघायला मिळतोय. पण आज पुन्हा एकदा बघायला मिळालं की करण ठाकूर बिना कुछ भी नहीं है, उनके बिना सिर्फ अधूरा ही अधूरा है. कारण करण ठाकूर बाद झाला आणि ही दयनीय तुम्हाला बघायला मिळाली. आणि करण ठाकूर सुरुवातीपासून लढायला सांगत होता की सिंगल घे, सिंगल घे, आणि तिथे ते स्ट्राईक मिळाला असतं तर खूप काही फरक पडला होता. इथे जाऊया, गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय जिग्नेश, GID, जिग्नेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. जिग्नेश पटेल म्हणजे टानिश विश्वातला तुम्हाला बैसाडचा खेळाडू बघायला मिळतो. जिग्नेश पटेल, बंटी पटेलच्या संघातला तो खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल. अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात तो तुम्हाला बघायला मिळालाय. आणि जाऊया आता बघा, 6 चेंडू 14 धावा. काय जबरदस्त मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. जबरदस्त प्रहार केला, फुल टच चेंडू. आणि मी सुरुवातीपासून म्हटलं की हे दोन फलंदाज आहेत ना, 6-14 काहीच नाही आहे. खराब गोलंदाजी, फुल टच चेंडू, पुरेपूर फायदा उचलला. 5 चेंडू 10 धावा. जबरदस्त मॅच बघायला मिळते. केलेल्या मेहनतीच्या फळाचं तर यश संपादन केलं पाहिजे. या क्षेत्ररक्षकांनी जबरदस्त फिल्डिंग करून इकडे मॅच बाकी एवढ्या लेवल आणलाय. 5 चेंडू 10 धावा. समोर प्रेम नावाचा फलंदाज बघायला मिळतोय. पुन्हा खराब गोलंदाजी बघायला मिळतोय. चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा. खणखणी चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. मला वाटतं चौथा गोलंदाज या संघाकडे नसावा. 2 फुलटॉस चेंडूला 2 अनड्राईव्ह, 2 चौकार. आता बाकी 4 चेंडू आणि 6 धावा. मॅच होती कुठे आणि आली कुठे. क्षणार्धामध्ये ज्या खेळाचं चित्र बदललं जातं, अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट म्हटलं जात आहे. मी म्हटलं की हे दोन फलंदाज असे आहेत की यांच्याकडे सामना जिंकण्याची ताकद तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा 4 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. 1 डॉट बाकी सामना चित्र बदलू शकतो. पुन्हा कमबॅक केला, जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. 3 चेंडू 6 धावा. अनड्राईव्ह केलाय, 1 धाव बघायला मिळते. आता 2 चेंडू आणि 5 धावा. प्रेक्षक जर मॅच आवडले टाळ्या मारायचं, जोरदार तालियां बजाए. बहुत ही बेहतरीन मैच है. हर मैच रात के अंधेरे में इतनी बेहतरीन होती हुई नजर आई है. 2 गेंदों में 5 रन यहाँ से बनाना है. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. साई दत्त धनसार विरुद्ध YBCC वेऊर ही बघायला मिळते. 2 चेंडू 5 धावा आणि 2 चेंडू 5 धावा काढण्याचं काम या फलंदाजांनी याच मैदानावर केलं, हे देखील विसरून चालणार आहे. पण आता बाकी संघ वेगळा आहे, चित्र वेगळं आहे, रात्र वैराची आहे. मैदानामध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करतात की चित्त्याच्या लवचुंबक आणि लोखंडाचं नातं क्षेत्ररक्षक. 2 चेंडू 5 धावा. दर्पण मैदानावरती समोर गोलंदाज बघायला मिळते तो जिग्नेश. चेंडू ड्राईव्ह केला, झूट फिल्डिंग. इथे बाकी अवे गेला, खूप लांब थ्रो गेला. चेंडू स्टंपवर पाहिजे. इथे बाकी शेवटचा चेंडू 4 धावा. काय जबरदस्त मॅच आज बघायला मिळतात. प्रत्येकाच्या मनामध्ये, दोन्हीच्या कोपऱ्यामध्ये, हृदयाच्या छतामध्ये मॅच कोणती असावी तर सरपंच चषक मिठागर क्रिकेट क्लब आयोजित. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळतात.
धनसारखं टाळ्या तर मारा, तुमच्या खेळाडून एवढं जबरदस्त मॅच करताना बघायला मिळालाय. जिंकलात तर एकत्र बनणार, चायनीज मन मग चमचामध्ये चमचा करून एकत्र खेळा, मग टाळ्या वाजवायला का कमी होत आहेत. शेवटचा चेंडू 4 धावा. YBCचा फलंदाज तुम्हाला बघायचा प्रेम. प्रेम म्हटलं ना, मैंने प्यार किया चित्रपट बघायला मिळतं सलमान खान ते पिक्चर, कोण विसरलं, भाग्यश्रीची अदाकारी. शेवटचा चेंडू 4 धावा. ओ, आणि अशा पद्धतीने विजयी संघ झालाय तो बघायला मिळतोय साई दत्त धनसार. आणि इथे बाकी YBC संघ पराभूत झाला 3 धावांनी. चला या साई दत्त धनसार संघाचे कर्णधार आणि जय जगन्नाथ आगवण संघाचे कर्णधार आपण याच्या नाणेफेक करतोय. हर्षद बघा, तुम्हाला गुगल पे केलाय ओम साई स्पोर्ट्स कडनं, जे तुमच्या प्रत्येक विकेटवर पैसे लावले होते. हर्षद तुम्हाला गुगल केला, हार्ड लक संजय.